काल UPSCचा मेन्सचा पेपर झालेला आहे बघा एसेचा. मी मागे पण म्हणलं होतं जेव्हा 23-24 जो शिफ्ट आपल्याला दिसतोय तो की फुल्ली 8च्या 8 एसे जे आहेत ते तुमचे लिटररी किंवा फिलॉसॉफिकल अशा स्वरूपाची येऊ शकतात किंवा ज्याला कोटेशन बेस एसे म्हणतात. कारण GSचं तुमचं नॉलेज आहे ते बऱ्यापैकी त्यांनी सर्च करून झालेलं आहे. तुमचे GSमध्ये तुम्ही किती हुशार आहात त्यामुळे त्या बेस्ड असणारे एसे जे आहेत, समजा जेंडर असेल, एज्युकेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, इंटरनल सिक्युरिटी असेल किंवा तुमचे पेपर 2 मधले विशेषतः जे आहेत ते की समजा फेडरलिझमसारखा विषय असेल किंवा इतर कुठलेही त्यातले, तर ते फारसा आता इंटरेस्ट नाही आहे त्यांना. कारण 13 समजा तुम्ही बघितलं तर 13-14 वर्ष झाले, परत 13-26 वर्ष 13 वर्ष पूर्ण झाले 2026ला सिलेबस बदलून जो आहे तो. त्यामुळं मग ते आता फुल्ली इंटरेस्टेड आहेत की लिहिताय कसं, ॲबस्ट्रॅक्ट किती लिहिता येतं आहे, अमूर्त किती लिहिता येत आहे, फिलॉसॉफी किंवा ज्याला लिटररी बेस ज्याला म्हटलेलं आहे अशा प्रकारचं लिखाण तुम्हाला कितपत जमतं ह्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. आणि मग त्याचाच भाग बघितलं तर कालचे सगळे एसेचे टॉपिक बघितले तुम्ही तर तुमच्या ते लक्षात येईल की हा शिफ्ट जो आहे तो परफेक्टली आहे की 8च्या 8 सब्जेक्ट हे तुम्हाला त्या टाईपचे दिसतात. क्वचित तुम्हाला एखाद्या 8पैकी हा GS बेस एसे दिसतोय का. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ही चर्चा करतोय की रोज आपण एक एसेचा व्हिडिओ करूया. कारण ते एकत्र बोलायला प्रॉब्लेम काही नाही आहे, परंतु मग एका एसेसाठी बोललेली गोष्ट दुसऱ्या एसेच्या टॉपिकला अप्लाय केली जाते. त्यामुळं मग आज आपण 8 एसेसाठी वेगवेगळे 8 व्हिडिओ आपण करतोय प्लॅन. त्यातला आजचा पहिला जो आहे तो आपला पहिला टॉपिक आहे की विरोधाभास जीवनातली विसंगती दर्शवतात किंवा उजागर करतात. हा शब्द जास्त त्या ठिकाणी बरोबर आहे. विरोधाभास जीवनातली विसंगती उजागर करतात असं मराठी ट्रान्सलेशन केलं पाहिजे त्याचं. म्हणजे जर आपण मराठीमधून लिहितोय एसे तर मग ते बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. हिंदी न वाचता इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं पाहिजे की प्रिसाइजली काय शब्द आहे बाबा, ऑक्झिमोरॉनसाठी मराठी शब्द कुठल्या प्रकारे वापरता येईल. त्यामुळं ते अतिशय महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही मराठीमध्ये एसे लिहायला जाताय कुठलाही रिजनल लँग्वेज जो आहे तो, तर त्या केसमध्ये तुम्ही तो व्यवस्थित त्याचं बाय स्पिरिट म्हटलं आहे, बाय वर्ड आणि बाय स्पिरिट ट्रान्सलेशन दोन्ही प्रकारे करता येतं. तर त्याचा अनुवाद करणं जे आहे ते बाय स्पिरिट पण त्या ठिकाणी झालं पाहिजे, बाय वर्ड नुसतं करता कामा नये. आणि तो हिंदीत तर तुम्ही बघितलं की थोडासा चुकीच्या पद्धतीने बऱ्याचदा ते गुगल ट्रान्सलेट वगैरे वापरून आपल्याला दिसून येतं जर तुम्ही इंग्लिश आणि हिंदी असं त्या ठिकाणी वाचायचा प्रयत्न केला तर. त्यामुळं हिंदी न वाचता इंग्लिशचं डिरेक्टली मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येते का ह्याची थोडीशी वेगळी प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याचा भाग म्हणून तुम्ही अगदी जुने एसे काढले सगळे आणि मग त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं फक्त टायटलचं एक प्रॅक्टिस म्हणून, आणि ते एकमेकांनी चेक केलं किंवा मला पाठवलं तरी चालेल, आपल्या नंबर तर तुमच्याकडे आहेच. ह्याची नोट जी आहे ती मी टेलिग्रामवर पाठवलेली आपल्या चॅनलवर. जर व्हिडिओच्या म्हणजे सोबत हवी असेल तर बघून घ्या, नसेल तरी चालेल ती, पण सोबत असेल तर थोडासा फायदा होईल. म्हणजे ज्या फ्लोने मी काय गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला समजायला थोडीशी मदत होईल. त्यामुळे ह्याची PDF मी ग्रुपवरती आपल्या अमोघ अकॅडमी मराठी नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे, लिंक मी देईल त्याची व्हिडिओमध्ये, त्यामध्ये टाकलेली आहे. काय टॉपिक आहे, विरोधाभास जीवनातली विसंगती दर्शवतात किंवा जीवनातली विसंगती उजागर करतात. मग ऑक्सिमॉरॉन प्रिसाइजली आपल्याला माहीत पाहिजे, नाहीतर मग ह्याच्या पुढे जाता येणार नाही फारसं. ऑक्सिमॉरॉनला मराठीमध्ये काय म्हणता येईल बाबा, तर जो विरोधाभास आहे तो ऑक्झी आणि मोरॉन असा तो शब्द आहे का, ग्रीक भाषेतून आलेला मूळ त्याचा रूट आहे ते आपल्याला माहिती आहे. त्याची प्रिसाइजली थोडीशी, कारण आता हे इंग्लिश आहे त्यामुळे बेसिक इंग्लिश तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहेच की तुम्ही असं म्हणता कामा नाही की मला एक्झॅक्टली शब्द अर्थ माहीत नाही आणि मग माझी निबंध लिहिण्याची दिशा चुकली, तर तसं होता कामा नाही. म्हणजे हा शब्द समजला तर मग बऱ्यापैकी आपल्याला ह्या एसेची जी दिशा कळणं ज्याला म्हणतो आपण, मग ते मॅग्निट्यूड आपण ठरवू. वेक्टर क्वांटिटी एसे सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर की त्याची दिशा महत्त्वाची आहे आणि मग मॅग्निट्यूड पण 1000 शब्दाचं ते मॅग्निट्यूड आहे ते त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मला बऱ्याचदा काय होतं, आता हे समजा तुम्ही एसे लिहायला घेतला, स्ट्रक्चर वगैरे बनवलं समजा, किंवा काही लोक स्पॉन्टेनियस असतात. एसे लिहिणारे 2 प्रकारचे लोक आहेत की स्ट्रक्चर पूर्ण तयार करणार आधी 10-15 मिनटं देऊन व्यवस्थित की हा माझा एंट्री पॉईंट असेल, हा एक्झिट पॉईंट असेल, मध्ये माझे हे पॅरा असतील, मी ह्या गोष्टी कव्हर करणार, हे माझे 10-20 उदाहरणं असतील, अशी लोक असतात. दुसऱ्या टाईपचे लोक आहेत ते फक्त त्यांचं ब्रेन स्टॉर्म चाललं असतं डोक्यात, ते फक्त कागदावर फार तर 4-5 मुद्दे लिहितील, परंतु मग जी स्पॉन्टेनिटी आहे ती त्या ठिकाणी वन पीसलासाठी उपयोगी पडते. की एसे हा लिटररी सबसेट आहे, एसे हा साहित्याचा उपप्रकार आहे. त्यामुळं मग तो लिहिताना वन पीस वाटला पाहिजे की लिहायला सुरुवात केली आणि संपला असा तुमचा एसे वाटला पाहिजे. त्यासाठी मग स्पॉन्टेनिटी वर्क होते बऱ्याचदा, त्यामुळे तो पण मुद्दा महत्त्वाचा आहे. फक्त आता रिसन्सी बायस त्या ठिकाणी सोडला पाहिजे. की आता बऱ्याच लोकांनी काय केले, काल समजा काही लोक मेन्स देऊन आले, त्यांनी काल फोन केला, तर मग जे लोकांनी बोलले मला त्यातल्या 3 लोकांनी ओडिसीनं सुरुवात केली. मग हा रिसन्सी बायस टाळला पाहिजे. कारण आता समजा ओडिसी रिलीज झाला आहे आणि तुमचा एसीचा पेपर आहे आणि तुम्हाला वाटलं की हां त्यातलं मी काहीतरी वापरतो मग छान वाटेल, नोलन आहे एवढं भारी, ते सगळं बरोबर आहे. तो मे बी नोलनचे जे काही तुम्ही ओडिसीमधलं मांडलं आहे ते देखील
ह्याला धरून असेल, तुमच्या एसेला धरून असेल. परंतु रिसेन्सी बायास टाळला पाहिजे, की समजा 1000 लोक आहेत आणि 300 लोकांनी ते लिहिलेलं आहे. तोच नोलनच्या ह्यानं सुधार ओडिसीनं समजा सुरुवात केली की हां हे विरोधाभास आहेत बाबा ओडिसीच्या जगण्यामध्ये किंवा त्या सगळ्या स्टोरीमध्ये, ओडिसीच्या प्रवासामध्ये. तर मग ते रिसेन्सी बायास टाळला पाहिजे. ते उदाहरण देऊ नका असं मी म्हणत नाही, पण ते उदाहरण तुम्ही मध्ये कुठंतरी टाका, 3ऱ्या-4थ्या पॅराला टाका किंवा एंडिंगला टाकलं तरी चालेल. त्यामुळे लिहिताना ती काळजी घेणं अपेक्षित आहे की सेकंड थॉट काय आहे, फर्स्ट थॉट काय आहे. त्यामुळे लिखाणाची घाई करायची नाही. रिसेन्सी बाय ती मला तर काल समजा जेवढे मुलांनी फोन केले त्यातल्या निम्म्या लोकांनी ओडिसीनं सुरुवात केली. मग ते थोडंसं रिस्की आहे, कारण ते परीक्षकाच्या नजरेतनं बघितलं तर ते सगळ्यांना कॉमन दिसणार की ओडिसीएस, नोलन दिग्दर्शित ओडिसीएस, ग्रीक महाकाव्य ओडिसीएस, असं त्या वाचणाराचा इंटरेस्ट संपून जातो. त्यामुळे तो रिसेन्सी बायास टाळला पाहिजे. तो 4थ्या, 5व्या, 6व्या, 8व्या पॅरामध्ये लिहिला तर ते त्या ठिकाणी वर्क होईल. मग मला समजा की बाबा मी गेम ऑफ थ्रोन्स बघितले, गेम ऑफ थ्रोन्स किंवा सॉंग ऑफ आईस अँड फायर मी वाचलेलं आहे आणि मग त्या शीर्षकातनं मला कळलं की हा म्हणजे विरोधाभास आहे, सॉंग ऑफ आईस अँड फायर, म्हणजे सुरुवात अशी केली बाबा. तर मग काय आहे, मग त्याची उदाहरणं तुम्हाला देता येईल की कोण आहे, नेड स्टार्क आहे, मोस्ट ऑनरेबल मॅन आहे 7 किंगडममधला, आणि मग तो दिलेला शब्द पाळणारा आहे, कुटुंबवत्सल आहे, प्रामाणिक आहे, पराक्रमी आहे, त्याच्याकडे धैर्य आहे, स्किल सेट सगळा आहे, हँड ऑफ द किंग होण्याची क्षमता आहे, तो होतोय पण मग तो ऑनरेबल माणूस आहे, तो धोक्याने मारला जातोय. समजा पीटर बेलिश आहे, पीटर बेलिश काय की समजा कुटील आहे, भरोशाचा माणूस नाही आहे, बेभरोशी आहे, लोअर रँकमधनं वरती सरकलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी करून, स्कीमर आहे त्या दृष्टीनं बघितलं तर. आणि तो ज्या लोकांना मूर्ख समजतो किंवा त्याच्या अख्ख्या घराला स्टार घराला तो मूर्ख समजतो आणि त्यांच्यातल्या त्या मुलींकडनं ज्यांना तो मूर्ख समजतो त्यांच्याकडून तो मारला जातो. म्हणजे हा विरोधाभास आहे का जगण्यातला? मग असे समजा तुम्ही सुरुवात केली. नाही म्हणजे म्हणलं की मी टायवेन लॅनिस्टर मला आवडतो बाबा, मग टायवेन लॅनिस्टरपासून तुम्ही सुरुवात केली की अख्ख्या 7 किंगडममधला सगळ्यात पॉवरफुल असणारा व्यक्ती आहे, हुशार आहे, चाणाक्ष आहे, धूर्त आहे, पराक्रमी आहे, रिसोर्सेस सगळे आहे, गोल्डवरच सगळे त्याचे म्हणजे लॅनिस्टर जे आहेत ते, कॅसलरी रॉक जे आहे ते. परंतु मग जी सगळी दिवसातला जो सगळ्यात कम्फर्टेबल वेळ आहे तेव्हा तो मारला जातोय. म्हणजे हा विरोधाभास आहे का? म्हणजे ह्या वाक्याचं काय आहे बाबा, ऑक्झिमोरॉन रिफ्लेक्ट द आयर्नीज ऑफ लाईफ, ह्याचा एका शब्दात अर्थ काय आहे? नियती. ह्या अख्ख्या एसे जर मला विचारलं की काय शब्द द्यायचा आहे तर नियती त्या गोष्टी करायला भाग पाडणार ना, ज्या तुम्ही नाही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी नियती तुम्हाला करायला भाग पाडते. असं आपल्याला जेवढ्या माणसाचा इतिहास आहे त्यातनं सगळं तुम्हाला दिसून येतं. की समजा जी कुलकर्णींची एक कथा आहे, तेव्हा काय त्यांनी काही पत्रांमध्ये पण ते लिहिलेलं आहे की तुम्ही रस्त्यावरच्या कुत्र्याला भाकरी टाकली तेव्हाच गिधाडाची भूक आहे ती निश्चित झाली, की त्याची भूक भागणार आहे त्या दिवशी निश्चित झालं ज्या दिवशी तुम्ही एक भाकरी आहे ती रस्त्यावरच्या कुत्र्याला टाकली. ते कुत्रा कुठतरी रस्त्यावर मारणार आहे आणि मग त्या गिधाडाचं पोट भरणार आहे. म्हणजे ही नियती आहे, त्यातनं तुमची सुटका नाही, कोणाचीही नाही. रामकृष्णांची सुटका झालेली नाही आहे. एकदा तुम्ही मानवी अवतार घेतलं की मानवाची सगळी भोग तुम्हाला भोगणं भाग आहे, त्यातनं कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे डेस्टिनी नियती आहे, ह्याच त्याचा अर्थ आहे. ऑक्झिमोरॉन रिफ्लेक्ट द आयर्नीज ऑफ लाईफ, जे तुम्ही टाळताय त्यातनं तुम्हाला जावं लागणार. मग तुम्ही म्हणला की नाही बाबा मला गेम ऑफ थ्रोन माहीत नाही, काय सॉंग ऑफ आईस फायर वाचलं नाही, इंग्लिश पण वाचन कमी आहे, पण मी पांडव प्रताप कथासार वाचलंय बाबा. मग तुम्ही श्रीधर स्वामींमधून सुरुवात करा. पांडव प्रताप कथासार आहे श्रीधर स्वामींचा ग्रंथ, ज्याला मराठी महाभारत ज्याला म्हटलेलं आहे. मग तुम्ही म्हणला की हा मी सांगतो बाबा मी भीष्माची एक कथा वाचलेली आहे. की भीष्म कोण आहे? अख्ख्या महाभारतातला सगळ्यात पराक्रमी कोण आहे? भीष्मच आहे. एवढा अनुभव आहे, साक्षात परशुरामाकडनं सगळी धनुर्विद्या शिकलेला आहे आणि कोणी त्याच्यापुढे कोणीच टिकणार नाही ना. 18 दिवसातलं 10 दिवस तो सेनापतीच आहे. मग तुम्ही म्हणलं की नाही आता मी भीष्माची स्टोरी लिहिली आणि मग एवढं सगळं असून काय तर मग शिखंडीकडून ज्याला तृतीयपंथी अशा प्रकारे म्हणलंय, क्लिब ज्याला म्हटलेलं आहे, त्याच्यासमोर मग भीष्माचा मृत्यू झालेला आहे. किंवा समजा मला नाही मला धर्माची स्टोरी माहिती आहे, युधिष्ठिर किंवा धर्मराजाची स्टोरी, कधी ना खोटं बोलणारा धर्म, मग तो खोटं बोलला म्हणजे ते करणं भागच आहे. ही विसंगती आहे, ही विसंगतीचंच नाव जीवन आहे. तुमचं रिॲलिटी जे आहे, जगण्याचं जे वास्तव आहे ते तेच आहे. त्या दोन्ही ज्या विरोधाभासी गोष्टी आहेत त्याच्यामध्येच तुमची सगळी जी आहे ती सगळ्या जीवनाचं तुमच्या वाटचाल असणार आहे. की म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये कुणीही खरं बोलेल, त्याला काही खरं बोलायला काय लागत नाही आहे. म्हणजे माझं काही स्टेकला लागलेलं नाही आहे, मला काहीच नुकसान होणार नाही, त्या कोर्समध्ये कुणीही खरं बोलेल. त्यासाठी धर्मराज कशाला पाहिजे? आत्ता महाभारत घडतंय, माझं राजेपद स्टेकला आहे, माझे भाऊ मारले जाऊ शकतात जर मी असं नाही बोललो तर, किंवा मीही मारला जाऊ शकतो मी खोटं नाही बोललो तर, किंवा माझं सगळी मी हरूच शकतो माझा पक्ष सगळा. आणि मग हे सगळं कसं होणार? तर मग मला खोटं बोलणं भाग आहे. मग नॉर्मल कोर्समध्ये कोणी खरं बोलेल? मग धर्मराजाची महती काय? मग नॉर्मल कोर्समध्ये काहीही पणाला लागलेलं नाही आहे, तेव्हा तुम्ही आणि मी पण खरं बोलू ना. काहीतरी पणाला लागलंय आणि तरीही माझं सत्व ढोळू दिलं नाही, मी राजा हरिश्चंद्र आहे बाबा.
की स्वतःच्या मुलाला, रोहिदासाची समजा कथा आहे ती की, आणि पत्नीची समजा आहे की ती लाववाली आहे, पत्नीला म्हटलेलं आहे की ती लहान मुलांचे फोडून आतडे फाडून खाते आणि राजा हरिश्चंद्र सांगितलं की तिला मारून टाका, ती स्वतःचीच पत्नी आहे. अशा केसमध्ये तुम्ही उभा राहू शकताय का? मग हा फरक आहे का राजा हरिश्चंद्र आणि धर्मराजामधला जो आहे तो. मग हे विरोधाभासाचं जे जीवन आहे ते युधिष्ठिराचं जीवन आहे की तुम्ही म्हणला की द्रौपदीला अहंकारच आहे की 5 पराक्रमी पती आहेत, 1 नाही 5 आहेत आणि प्रचंड पराक्रमी आहेत, पण मग त्यांना गुलाम व्हावं लागलं आणि त्यांच्यासोबत स्वतःलाही गुलाम दास व्हावं लागलेलं आहे. म्हणजे त्यातनं तुमची सुटका नाही आहे. एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं मानवी जीवनाला, एकदा तुमचा जन्म झाला, सब्बम दुःखम, की तुम्ही म्हणला की नाही मला ह्यातलं काहीच माहीत नाही, माझं कल्चरल कॅपिटल एवढं नाही आहे बाबा, तुम्ही महाभारत वाचलं नाही, पांडवप्रताप वाचलं नाही, गेम ऑफ थ्रोन माहीत नाही, तुम्हाला उत्क्रांती माहिती आहे की बाबा काय आहे, माकडाचा माणूस झालेला आहे, एक प्रजाती होती त्यातली सगळ्या जे आहे ते. मग ते कसं झालेलं आहे की तुम्ही सगळ्यात व्हलनरेबलच होता ना. वाघासाठी तुम्ही सोपी शिकार आहे, सिंहासाठी तुम्ही सोपी शिकार आहे, तुमचे जे वाईल्ड डॉग्स आहेत ते पण तुम्हाला फाडून खात होते. तुम्ही कसं झाला मग? तुम्ही एका 2000, 3000, 4000 वर्षाच्या इतिहासात तुम्ही सगळ्या पृथ्वीचे स्वामी झाला, प्लॅनेटच तुमच्या मालकीचा झाला. मग तुम्ही प्लॅनेटवर काहीही करू शकता. आता तुम्ही वाघ सिंहाच्या गळ्यात तुम्ही घंट्या बांधल्यात, मांजराची काय कथा आहे? मग हे जो म्हणला की हा विरोधाभास आहे प्राणीसृष्टीचा, की एक समजा काय धड दे 4 पायावर चालणारं माकड होतं, जे कुत्रे मांजरे पण शिकारी कुत्रे पण ज्याला खाऊ शकत होते किंवा हायनासारखे लोकसुद्धा खाऊ शकत होते, आणि ते तुम्ही आज जगाचे स्वामी झालाय, तुम्ही मंगळावर गेलाय. मग हेच तुमचा विरोधाभास आहे का? का तर फक्त मेंदू आहे म्हणून. मग एकच गोष्ट, दुसरं काहीच नाही. नखं वाघ सिंहासारखी तीव्र नाहीत, हत्तीसारखी स्ट्रेंथ नाही आहे कुठल्याही प्रकारची, हायनासारखा कनिंगनेस पण नाही आहे लोकांच्या शिकारी चोरून आणण्याचा. तर मग काय आहे, तर ब्रेन आहे. मग त्याचंच तुम्ही एवढं अपडेट व्हर्जन करत राहिलाय 3000 वर्ष, एवढं तुम्ही शिकत राहिलाय तुमच्या संघर्षाच्या परिस्थितीत ना, की तुम्ही आज जगावर राज्य करताय, सगळ्या प्राणीसृष्टीवर राज्य करताय, आणि थोड्या दिवसांनी तुम्ही मंगळावर पोहोचणार आहे एलन मस्कच्या मदतीनं. मग म्हणलं की हा विरोधाभास आहे की प्राणीसृष्टीमध्ये सगळ्यात तुमचा अतिशय म्हणजे फिजिकली बघितलं तर कुणीही येऊन मारून जाऊ शकतं असा प्राणीसृष्टीतला माणूस आहे, आणि मग तो तुमच्या जगाचा सगळ्या स्वामी झालेला आहे का? हा विरोधाभास आहे. असेच तुम्ही विरोधाभास पकडले पाहिजे की ही सगळी उदाहरणं आहेत. जेवढं तुमचं कल्चरल कॅपिटल आहे, जिथं जिथं तुम्हाला विरोधाभास दिसतोय ते सगळे असे मुद्दे काढले पाहिजे. म्हणजे समजा एसे लिहायचा आपला, माझा एक स्टुडंट आहे, म्हणजे तो आता बाहेर आहे, म्हणजे महाराष्ट्र केडर नाही आहे त्याचं 2 वर्षापूर्वीचा, तर त्याचं अशी 55 गोष्टींची लिस्टच होती की कुठला पण सर एसेचा टॉपिक द्या, मी ह्या 55 गोष्टीतलं मी उदाहरण काही ना काही वापरणार, अशी यादीच होती त्याची. हे बाबा भारतीय महाकाव्य आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, हे समजा एन्शियंट हिस्ट्री, ही मिडिवल हिस्ट्री, ही माझी मॉडर्न हिस्ट्री, की समजा अहिंसेचा पुजारी अख्खं आयुष्य अहिंसा करत राहिले आणि शेवटी त्यांच्या विरोधात हिंसा झाली, महात्मा गांधी. सगळीकडे आहे. जे तुम्ही प्राणप्रिय मानता बरोबर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी, तो म्हणजे तोच माणसाचा जगण्याचा नियम आहे, ती तुमची नियती आहे ज्याला म्हटलेलं. त्यामुळं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही म्हणला मला हे सगळं पण माहीत नाही आहे, पण समजा मी रयत शिक्षण संस्थेत मी शिकलो आहे बाबा, आणि मला त्यातली छोटी कथा माहीत आहे की समजा गांधीजी भेट द्यायला आले ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी हॉस्टेल काढलं होतं गरीब मुलांसाठी जे आहे ते, आणि गांधीजी आले आणि मग त्यांनी सांगितलं की मी काय महात्मा लोक मला म्हणतात, पण खरे महात्मा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, आणि तिथं प्रबोधन खार ठाकरे होते. तर म्हणले एवढं कार्य पडलं तर चला मग. म्हणले आता म्हणले कुठं जायचं आहे? तर म्हणले आता फंडिंग गोळा करावं लागेल ना, ह्या हॉस्टेलला मुलांचं खायचे प्यायची सोय करायला लागते. तर म्हणले तुम्ही का जात नाही? म्हणजे ठाकरेंना विचारलं महात्मा गांधींनी, ओजी ठाकरे, प्रबोधन खार ठाकरे. ओके, ते म्हणले मी खराखुरा भिकारी आहे, तुम्ही शाही भिकारी, आय एम अ रिअल बेगर, यू आर अ रॉयल बेगर. गांधीजींना जे म्हणलं ते रॉयल पण आहे आणि बेगर पण आहे. मग हा विरोधाभास आहे. मग इथून तुम्ही समजा सुरुवात केली की मला रयत शिक्षण संस्थेचा इतिहास माहीत आहे, मी गाठाड वाचलंय, मी कटारे वाचलंय, मी प्रबोधनकार ठाकरेंचं काहीतरी वाचलेलं आहे. म्हणजे म्हणले की रिअल बेगर आणि रॉयल बेगर हा तुम्ही एसे सुरू केला. म्हणजे तुम्ही पहिल्या पॅरामध्ये परीक्षकाला कळलं पाहिजे की हां ह्याला विषय समजला, ह्याची दिशा निश्चित झाली, मग आता आपण ह्याचं मॅग्नेट्यूड चेक करू. पहिल्या पॅरामध्ये जर दिशा निश्चित झालेली नसली तर मग तुम्ही मॅग्नेट्यूड कुठेही चुकीच्या दिशेने 1000 किलोमीटर गेला किंवा काही त्याचा फायदा नाही आहे. त्यामुळे दिशा निश्चित झाली बाबा एकदा की रॉयल विरोधाभास म्हणजे काय हे एकदा कळलं, आणि माणसाची त्यातून सुटका नाही आहे, तेच वास्तविक माणसाचं जीवन आहे हे एकदा कळलं की तुम्ही ओळीनं त्या ठिकाणी जाऊ शकता. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा म्हणला महाभारत आहे, नाव त्याला काय, धर्मयुद्ध, सगळ्या अधार्मिक गोष्टी त्यात घडल्या ना. महाभारताला नाव काय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मक्षेत्र होते, ती जागाच पवित्र आहे. समजा 5 सरोवर आहेत त्याच्यावर, समजा
मग तिथं सगळ्या चुकीच्या अधार्मिक गोष्टी घडल्या ना, ज्याला तुम्ही धर्म मानता. नियम ठरवले होते अगोदर तुमच्या कौरवांनी आणि पांडवांनी, त्यांचे सेनापती एकत्र आले, धृष्टद्युम्न आणि भीष्म, आणि त्यांनी सांगितलं की हे नियम असणार आहेत. रथीनं रथीशी लढायचं, महारथीनं महारथीशी लढायचं, अतिरथीनं अतिरथीशी लढायचं, गदा पदातीनं पदाती, स्वारानं स्वाराशी. मग हे ठरलेलं आहे. आणि अगोदर परिचय द्यायचा एकमेकांचा की बाबा कुठून आला आहे काय, आणि कोण गुरु आहे, कुठल्या परंपरेचा आहे, आणि मग युद्ध सुरू करायचं. संध्याकाळ सूर्यास्त झाला युद्ध बंद, सूर्योदय झालं चालू. मग एक दिवस रात्री युद्ध झालं घटोत्कच आल्यावरती. मग ते अधार्मिक गोष्ट आहे. तुम्ही 6 महारथींनी मिळून अभिमन्यूसारख्या एका 19-20 वर्षाच्या मुलाला मारलं, ही अधार्मिकच गोष्ट आहे. तुम्ही त्याला धर्मयुद्ध कसं म्हणता? बरोबर आहे. मग युद्ध कधीपासून धार्मिक झालं? युद्ध ही गोष्ट, एखाद्याला मारणं हे धार्मिक कसं काय व्हायला लागलं? असं तुम्ही समजा विचार केला की धर्म आणि युद्ध हे 2 विरोधाभासी शब्द आहेत ना. किंवा समजा म्हणला की धर्मयुद्धाच्या बी सुरू अगोदर जी गोष्ट आहे काय, निष्काम कर्मयोग सांगितलं बघा, की आता लढायचं तर आहे, पण हे सगळे चुलते चुलत भाऊच आहेत समोर, आजोबा आहेत. मग कसं लढायचं? गुरुच आहेत समोर समजा, ज्यांच्याकडनं सगळे धनुर्विद्या शिकली. तर मग कृष्णांनी दिलेलं उत्तर, तो फळाची अपेक्षा न करता लढणं महत्त्वाचं आहे. तो माणूस आहे, हे विरोधाभासासोबत जगणं भाग आहे. मग एवढं सगळं होऊन काय झालं? विजय झाला. काय तो विजय त्यापेक्षा पराभव बरा ना, असा विजय असण्यापेक्षा. द्रौपदीची 5 मुलं मारली अश्वत्थामानं एका रात्रीत. मग हे विजयाचं करायचं काय आता? असं विधवांचा सगळा युधिष्ठिराकडे आल्या ना सगळ्या त्या युद्ध संपल्यावर. तुम्ही शेवटचं पर्व जर वाचलं तर त्यांना उत्तर नाही ना युधिष्ठिराकडं. एवढा आता सगळं धर्म कळतो, राजकारण कळतं, नीती कळते, तत्त्वज्ञान कळतं, असा धर्मराज आहे सत्याचा सगळं, म्हणजे त्यांच्याकडे एजन्सीच आहे सत्याची. त्यांनी मग त्या बायकांना काय उत्तर द्यायचं? त्या अक्षरहिनी लाखो बायका येऊन थांबल्या ना धर्मराजाच्या राजवाड्याबाहेर. मग ह्याचं काय करायचं? हे असं जर विजय असेल तर ह्याच्यापेक्षा पराभव बरा, असं लोक म्हणणार. मग हा विरोधाभास आहे का? की कुणीही आनंदी नाही आहे, कुणीही 0 लोक आनंदी आहेत महाभारत संपल्यावरती जे आहेत. मग हा विरोधाभास आहे का? की जय म्हणजे विजयी होणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, असं जर लोकांना वाटत असेल तर मग त्यांना एकदा म्हणून महाभारत वाचा, त्यातलं मिळालेला विजय बघा. त्यामुळे सगळ्या अधार्मिक गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या. तुम्ही म्हणलं की नाही मी फिलॉसॉफीतला मनुष्य आहे, माझं समजा परंपरेतला अभ्यास आहे, तत्त्वज्ञानाचा थोडासा अभ्यास आहे, किंवा भारतीय परंपरेमध्ये ज्याला उपनिषद म्हटले तसा माझा थोडा अभ्यास आहे. मग तुम्ही सांगा की निर्गुण आणि सगुण हा समजा माझा विरोधाभास आहे का? की सगुण असल्याशिवाय तुम्हाला निर्गुणाची कल्पना करता येत नाही, असं म्हणून तुम्ही डिबेट सुरू केला एसीचा. की बाबा तुम्ही UPSCलाच चॅलेंज केलं की तुम्ही खूपच फिलॉसॉफिकल एसे देताय, लिटररी एसे देताय, तर घ्या मी निर्गुण आणि सगुण अशी तुम्ही एंट्री घेतली की हा विरोधाभास आहे, सगुण आणि निर्गुण. निर्गुणाचं समजून कसं घ्यायचं? निर्गुण सगुण असल्याशिवाय निर्गुण समजून घेता येईल का? आकार कळल्याशिवाय निराकार काय हे समजेल का? बरोबर आहे. निर्गुण आहे समजा, मोनोथेइस्ट लोक आहेत समजा, भारतीय परंपरेमध्ये पण काही मोनोथेइस्ट लोक आहेत आणि बिब्लिकलमध्ये काही लोक मोनोथेइस्ट आहेत. इस्लाम समजा मोनोथेइस्ट रिलिजन आहे, निर्गुण आहे जो आहे तो अल्ला. तर मग समजून घ्यायचा. हे निर्गुणाचा विचार समजून घेण्यासाठी आधी सगुण ही पहिली पायरी आहे का? पांडुरंग म्हणजे काय बाबा मला माहितीच नाही, निर्गुण नाही समजा, तर पांडुरंगाची मूर्ती बघितल्याशिवाय कळणार नाही की निर्गुण काय आहे. म्हणजे सगुण साकार बघितल्याशिवाय निर्गुण निराकार कळणार नाही. हा विरोधाभास आहे का? शरीर आहे आणि मन आहे, किंवा जड आहे आणि चैतन्य आहे. मग ह्यातलं जड आणि चैतन्य ह्या परिभाषा तुम्ही सुरू केली. मग तुम्ही म्हणला की नाही वृक्ष हे माझं मेटाफर आहे, की त्याची मुळं अहिकात आहेत, त्या जडात आहेत, आणि त्याचा सगळा विस्तार आहे तो चैतन्यात आहे, अवकाशात आहे. मग तुम्ही वृक्षापासून सुरुवात केली. हा वृक्षाचा विरोधाभास आहे की ते दोन्ही दिशेनं वाढत जाते ना. वृक्ष जो आहे तो दोन्ही दिशेनं वाढत जातो. मग तुम्ही म्हणला ह्या वृक्षाच्या आधारे मी सगळी सुरुवात केली की इथून पुढं समजा माझं हे आहे. म्हणजे एंडलेस आहे ही उदाहरणं जी द्यायची ती. आता मी माझ्याकडचे आता मी 10 वर्ष झाले ह्या सगळ्या ह्याच्यात आहे, त्यामुळं मला ती पोर आहेत, म्हणजे माझ्याकडे खूप सारी उदाहरणं आहेत. तुमच्याकडे एवढी अपेक्षित नाही, परंतु 1000 शब्दाचा मॅटर डिवाइड म्हणजे कसं ओढायचा, दिशा एकदा कळाली की मग तो आपल्या फ्लोमध्ये कसा बोलायचा. मी तर म्हणलं की नाही मी महाभारतात फक्त वाचले, मी आतलं काहीच नाही. मग तुम्ही म्हणलं की भीष्म एकाच गोष्टीवरनं भीष्म सांगतो, ते मला ती पण गोष्ट माहीत नाही बाबा शिखंडीची, पण मला एक गोष्ट काय माहिती आहे भीष्माची, की भीष्माने प्रतिज्ञा केलेली की हस्तिनापूरचं रक्षण करीन आणि त्यासाठी मी काही लग्न करणार नाही. पण हस्तिनापूरच्या रक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींनी हस्तिनापूरचा विनाश केला. हस्तिनापूरच्या रक्षणासाठी काय केलं? चित्रविचित्रेच्या त्या स्त्रिया पळवून आणल्या, अंबा, अंबिका, अंबालिका. त्यातनं शिखंडीचा पुनर्जन्म झालेला आहे. अंबाचा जो आहे तो अंबा
तिनं आत्मदहन केलं आणि मग ती शिखंडी म्हणून आली. मग ते तुमचं नक्की झालं. ज्या दिवशी तुम्ही आंब्याला वरायला नकार दिला तुमच्या प्रतिज्ञेचं कारण सांगून, त्या दिवशी नक्की झालं की शिखंडी तुम्हाला मारणार आहे. भीष्माने असा चालता चालता बाणानं असा लहान असताना एक सरडा उडवला आणि तो निवडुंगावर जाऊन पडलेला. लहान होते भीष्म, तर मग तो सरडा उडवला, निवडुंगावर जाऊन पडला. त्यांचं सगळं शेवटचं 10व्या दिवशी संध्याकाळी जे बाणांच्या शैलीवरच पडलेलं आहे. म्हणजे सुटका नाही, तुमच्या सगळ्या जगण्याच्या विरोधाभासातनं तुमची कधीही सुटका होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. की तुम्ही काय केलं, जबरदस्ती गांधारीचं लग्न या आंधळ्या माणसाशी लावलं, त्यांना फसवून न सांगता, की तुमचा पराक्रम चांगला आहे म्हणून तुम्ही त्याच्या आईवडिलांना पराभव केला त्यांचा, आणि मग तुम्ही तुमच्या अंध मुलगा आहे, आणि मग ते गांधारीला लग्ना दिवशी कळलं की आपला नवरा अंध आहे, मग तिच्यावरती अन्यायच आहे ना. मग शकुनी येणार आहे सोबत, ते नक्की आहे. मग तुमचं त्यातनं म्हणच आहे ना मराठीमध्ये, गायकाचं ढोर आणि बायकोचं कुळ घरात असू नये, हे महाभारतापासून चालत आलेली म्हण आहे. की गुरं राखणाऱ्याचं गुर आपल्या गुरांमध्ये असतं का म्हणे. मग त्याचा पूर्ण वेळ त्याच्या गुराची काळजी घेण्यात जाणार, आपल्या गुरांकडे तो लक्ष देणार नाही. तसं बायकोचं कुळ घरात असू नये, हे जो लॉजिक काय की बायकोच्या माहेरचं कुणीही आपल्या इथं असू नये, कारण ते महाभारत घडलं ना त्यांना एका गोष्टीमुळं. त्यामुळं हे अप टू यू की तुम्ही किती उदाहरणं देता. ती हे सगळीकडे आहे. समजा म्हटलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, हा विरोधाभास आहे बघा, असं लोकांनी विचार केला. की डेव्हलपमेंट आहे म्हणजे तुम्ही रिसोर्सेस वापरणार आहे, रिसोर्सेस वापरल्यावरती सस्टेनेबल कशी राहतील. म्हणजे समजा GS मधनं एंट्री घ्यायची म्हणलं कुठली फिलॉसॉफिकल लिटररी होण्याची, तशी उदाहरणं तुम्हाला देता येतील. की सस्टेनेबल आणि डेव्हलपमेंटचा काय अर्थ आहे, रिसोर्सेस ऑप्टिमम यूज करणे त्याचा आणि मोठ्या प्रमाणावर वापरणे. तर मग तुम्ही ते कसं बघणार, डेव्हलपमेंट आणि इकॉलॉजी किंवा डेव्हलपमेंट आणि कॉन्झर्वेशन, मग हे विरोधाभास आहे का. की तुम्हाला समजा पॉवर प्रोजेक्ट करायचा तर तुम्हाला जंगल तोडणं भाग आहे का जंगल न तोडता पण पॉवर प्रोजेक्ट उभा राहतो, किंवा नदीचं नुकसान न करता पण धरण उभा राहतं का, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं जे जे तुम्हाला विरोधाभासी वाटते, जे म्हणजे जगण्यात नाही, ह्याच्यासाठी दरवेळी काही हे सगळं वाचलेलं असण्याची अपेक्षा नाही आहे. पॉप्युलर जरी वाचलं तुम्ही किंवा वेब सिरीज बघायची जरी इच्छा असली तरी ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला डिकोड करता येतात. किंवा अगदी बेसिक महाराष्ट्राचा, भारताचा NCERT मधला इतिहास जरी माहीत असला तरी, मी समजा औरंगजेब तुम्ही आज सुरुवात केली की औरंगजेबाचा तुम्हाला इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे, आणि तुम्ही सांगितलं की औरंगजेब हे ऑक्झिमोरॉनचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. की विरोधाभासच आहे, काय सगळंच आहे, सगळं आहे. त्याच्या एवढा जॉग्राफिकल विस्तार कुठल्याच राजाचा नाही आहे भारताच्या ज्ञात इतिहासामध्ये. जे पाहिजे ते नाही आहे. दख्खन पाहिजे, दख्खन नाही, सगळं आहे पण जे पाहिजे ते नाही आहे. मग तुझ्याकडे काहीच नाही आहे, गरीब व्यक्ती आहे तो. तुझ्याकडे सगळं आहे, सगळं असून पण गरीब व्यक्ती आहे, कारण दख्खन नाही आहे. कारण तो स्वतः दख्खनचा गव्हर्नर होता अगोदर, राजा होण्याच्या अगोदर, बादशाह होण्याच्या अगोदर. आणि त्याला फुल कॉन्फिडन्स होता की आता जायचं आणि आपण दख्खन घेणार म्हणजे आपला दिग्विजयच कम्प्लीटच झाला. पण असं होणार नाही ना, ही 27 वर्ष सगळं संपलं, इथंच काहीच परत गेलं नाही जे सोबत आणलेलं होतं त्यातलं, इथंच दफन व्हावं लागलं. मग हा विरोधाभास आहे का जगण्यातलं, ही सगळी मोठी शोकांतिका आहे का समजा. असं खूप आहे. की मग तुम्हाला तुमचं जे काही लॉजिक आहे तुमचं, समजा की तुम्ही समजा मला इंग्लिश लिटरेचरचं मी स्टुडंट आहे, मी रोमिओ ज्युलियट वाचलेलं आहे. मग शेक्सपियरमध्ये काय दिसतोय बाबा, इंग्लिश लिटरेचरचं स्टुडंट आहे तर मग शेक्सपियर सगळं तुम्ही ओतला पाहिजे ह्याच्यात. काही कुठलंही तुम्ही रोमिओ ज्युलियट असेल, ऑथेल्लो असेल, तुमचं मॅकबेथ असेल, त्या विचेस आहेत समजा मॅकबेथमधल्या, मग त्यातनं काही कळतं आहे का. किंवा हॅमलेट आहे, हॅमलेटमधनं विरोधाभास कुठं पकडता येतं बाबा. किंवा समजा म्हणलं नाही मी माझा बाबा सोशॉलॉजी ऑप्शनल आहे, मग त्यातनं काय सापडतं आहे थोडंसं विरोधाभासाचं उदाहरण काय सापडतं आहे का. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजेत. की समजा फिलॉसॉफीचा स्टुडंट आहे तुम्ही, फिलॉसॉफी ऑप्शनल आहे, किंवा तुम्ही असं लिटररी वाचायची सवय आहे, अल्बर्ट कामू आहे समजा, की म्हणलं की सिसिफसचं मीत आहे, तो म्हणतो इमॅजिन करा सिसिफस आनंदीच असेल, रोज दगडवर ढकलायचा, तो गरंगळत येणार, परत ढकलायचा, मी आनंदी असं समजा ना. अबसर्डच आहे सगळं, जगणंच अबसर्ड आहे, कशालाही काही अर्थ नाही, शून्य अर्थ आहे, आपण अर्थ भरायचा आहे. हे आपला अर्थ भरायचं साधन आहे UPSC, आपल्या जगण्यात अर्थ भरायचा IAS व्हायचं आहे आपल्याला. मग हे तुम्ही बघितलं पाहिजे की ॲब्सर्ड जे आहे ते निरर्थकच आहे, सगळंच निरर्थक आहे. आणि म्हणून तर मजा आहे, आपण भरल तो अर्थ आहे त्या त्या केसमध्ये जो आहे तो. त्यामुळं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. की तुम्ही म्हणला मला सर ही तुम्ही जी काही चर्चा केली काही सुद्धा माहीत नाही, काही ह्यातलं शून्य, माझं
NCERT सोडलं तर बाकीचं वाचन काही शून्य आहे माझं. संदर्भ पुस्तकं आपली फक्त मी UPSCला जेवढं सांगितलं तेवढंच वाचलं. तर ते मला ठीक आहे बाबा. मग भारताला काय म्हणलं आहे बाबा, तुम्ही त्यातनं तुमची नजर जर डेव्हलप झालेली असेल NCERT वाचल्यावर एक बेसिक काय भारताला काय म्हणलं जातं, ऑर्गनाइज केऑस. भारत हे काय फंक्शनल अनार्की आहे का भारत, म्हणजे की कार्यक्षम आहे, चालू आहे. अनार्कीच वाटते बाहेरनं बघणाऱ्या माणसाला. म्हणजे भारत हा जगाच्या इतिहासातला एक वंडर आहे, वंडर दॅट वॉज इंडिया. की समजा आता हे आले होते आपले नेहरू PM असतानाही रशियन PM एकदा भारताच्या दौऱ्यावर आले होते, बहुतेक निकिता ख्रुश्चेव आहेत, इफ आय एम नॉट रॉंग, माय मेमरी इज बेटर. तर ते म्हणले होते की हा देश कसा चालतो देवालाच माहीत. कम्युनिस्ट माणसाला जर देव आठवत असेल आपला देश बघून, तर मग किती अनार्किस्ट आहे ते. म्हणजे फंक्शनल अनार्कीच आहे ऑलमोस्ट. फक्त वर्क होत आहे, डेमोक्रेसी वर्क होते, रोज थोडी थोडी पुढं सरकते, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे लोकांनी खूप वेळा हे भारताबद्दल लिहून झालं की हे नेशन स्टेटचा प्रयोग फेल होणार, भारत काय डेमोक्रेटिक लोकच नाहीत, डेमोक्रेसी फेल होणार. तरी पण सामान्य माणूस जे आहेत प्रामाणिकपणे, मला माहिती आहे सगळं खराब आहे, भ्रष्टाचार आहे, करप्शन आहे, संस्था नीट काम करत नाहीत, ज्युडिशरीमध्ये प्रॉब्लेम असतील, ब्युरोक्रेसीमध्ये प्रॉब्लेम असतील, राजकारणी नालायक आहेत, करप्ट आहेत, आपल्या घरापुरतं बघतात, आपल्या मुलांपुरतं बघतात. स्टील इट वर्क्स जे आहे ते सर्वसामान्य लोकांचा अजूनही ह्या आपल्या फाउंडिंग फादरनी आपल्याला दाखवलेल्या स्वप्नावर विश्वास आहे. आणि संविधान हे त्याचं साधन आहे. अजूनही ह्या लोकांना ह्या डेमोक्रेसीमध्ये विश्वास आहे, पार्लमेंटमध्ये विश्वास आहे, संविधानामध्ये विश्वास आहे, ज्याची त्याचं यूज काही वेळेस चुकीच्या मार्गाने जरी होत असला तरी, इन्स्टिट्यूशनकडून असेल, राजकारण्यांकडून असेल, कुठल्या ब्युरोक्रेसीकडून असेल, स्टील इट वर्क्स. महाविरोधाभासच आहे सगळ्यात मोठा. भारत काय, भारताबद्दल काय म्हणलं जातं की भारताबद्दल एक विधान केलं की दुसरं विधान त्याच्या अपोजिट पण तेवढंच खरं असतं. की भारत काय गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे, श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे. सेम टाइम दोन्ही खरंच आहे. आणि ह्या दोन्हीसाठी हजारो पुरावे तुम्हाला मिळतात. म्हणजे मला भारत काय विविधतेत एकता आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी. मग हे ऑक्झिमॉरॉनच आहे ना, युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे प्रिय खाद्य आहे ते दुसऱ्यांना निषिद्ध आहे, एखाद्याचं जे प्रिय वस्त्र आहे ते दुसऱ्यांना वापरायचंच नाही आहे, एखाद्याचा जो तात्विक विचार आहे तो प्रचंड प्रिय आहे त्या गटाला, समूहाला, तो दुसऱ्याला त्यात काही जागाच नाही आहे. स्टील आपण एका ठिकाणी राहतोय, स्टील आपण एका गावात राहतो, एका शहरात राहतो, एका राज्यात राहतो, एका देशात राहतो, एक भाषा बोलतो, एकच प्रदूषित हवा आपण रोज ऑक्सिजन घेत होतो. मग हे ऑक्झिमॉरॉन आहे का. भारत जे आहे ते विरोधाभासाचा देश आहे हा पूर्ण. मग हे नशीबवान लागतं भारतात जन्माला येण्याला. स्टील जरी कितीही भयान अवस्था असली भारताच्या आत्ताच्या घडीला, तरी ते राजशेखराचं हेच आहे ना की भारतात जन्माला येणं हे दुर्मिळ आहे, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र येणं ते अतिदुर्मिळ आहे. म्हणजे आपण तर मराठी येते आपल्याला, ज्ञानेश्वर तुकोबा आहेत, त्यातनं समजा तुम्ही एंट्री घेतली, मुक्ताबाई आहेत त्यातनं एंट्री घेतली, महानुभाव आहे त्यातनं एंट्री घेतली, शाहीर आहेत समजा त्यांच्यातून तुम्ही एंट्री घेतली. म्हणजे इट्स अप टू यू की तुम्ही काय काय वाचलं आहे, काय काय नाही. विरोधाभास जो आहे तो जगण्यातला विरोधाभास तुम्ही सगळीकडनं त्या ठिकाणी पकडला पाहिजे. ती नजर ॲज अ IASचे कॅन्डिडेट म्हणून तुमच्याकडे असली पाहिजे. आणि ती नजर आहे तर मग हे तुम्हाला 1000 शब्द काय तुम्हाला 1 तासाभरात तुम्ही ते लिहू शकता. हा साधारणतः आपला पहिला याचा एक बेसिक आयडिया होती की बघायचं कसं या टॉपिककडं, एंट्री आणि लिहायचं कसं. आणि मग ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते आता तुमच्यापैकी समजा जर कोणी प्रॅक्टिस म्हणून लिहिलं असेल तर मग मला PDF पाठवून द्या, मी त्याचं मार्किंग काय असेल ते करून देईल. माझा नंबर तुमच्याकडे आहे, परत एकदा वाटलं तर रिपीट करतो किंवा तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. 7350986368 7350986368. तर हा आपला आजचा पहिल्या एसेचं डिस्कशन होतं. दुसऱ्या एसेचं आपण वळीनं रोज एक व्हिडिओ आपण 8 दिवस हे पूर्ण आपण एक्सरसाइज करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या इंस्टाग्राममध्ये DM केलं तरी चालेल, किंवा टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.